माणिकराव कोकाटेंची अटक तुर्तास टळली आहे। मुंबई हायकोर्टाने कोकाटेंना 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केलाय आणि यामुळे कोकाटेंना मोठा दिलासा मिळालेला आहे। नाशिकमधील सदनिका प्रकरणात कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली होती आणि त्यानंतर या प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयाने अटक वॉरंट जारी केलेले आहे। तर अटक वॉरंट जारी होताच आता माणिकराव कोकाटे यांनी हायकोर्टात धाव घेतली होती। आता या प्रकरणात त्यांना हायकोर्टाकडून देखील मोठा दिलासा मिळालेला आहे, जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। तर नेमका कोर्टामध्ये काय घडलेलं आहे त्यावर एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूयात। तर बघा, 1 लाखाच्या जात मुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। 2 वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिलेला आहे कोर्टानं। तर कोकाटेंची आमदारकीही जाणार नाही। शिक्षेबाबत हायकोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे। कोकाटेंना हायकोर्टाने सर्वात मोठा दिलासा आज दिलेला आहे। कोर्टाने एवढंच सांगितलेलं आहे की जी कन्व्हिक्शन अपिलेट कोर्टाने दिली आहे नाशिक कोर्टाने 16 तारखेला, त्याच्यावर त्यांनी ते जे स्टे आहे तो दिलेला नाहीये आणि त्याच्यावर मेन निर्णय हा अजूनही आहे, पण बेल जो आहे तो ग्रांट केलेला आहे आणि सस्पेन्शन ऑफ जे सेंटेन्स आहे ते अलाव केलेलं आहे। थोडक्यात नाही, आमदारकी आता राहणार नाही आणि कारण की बेल जरी मिटली असेल तरी सुद्धा कन्व्हिक्शन त्यांना अपडले। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।